नमस्कार. कृपया सर्वांनी आपले व्हिडिओज ऑफ ठेवावेत आणि म्यूट मोड ऑन करावा. तर आजच्या या सभेसाठी सगळ्यांचं मी ए धरती हिंदुस्तान की ना तेरी है ना मेरी है लडकी किसी किसान की असं आपल्या भारतात म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे आणि भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे. परंतु ज्या ज्या गोष्टींची भारतामध्ये पूजा होते त्या त्या गोष्टीची विटंबना देखील भारतातच होते. अशी भारताची संस्कृती आहे की काय असं एक चित्र सध्या जगामध्ये निर्माण झालेलं आहे. शेतकरी आंदोलन हा विषय खूप ऐरणीवर आले. मॅक्सवेलशी संपर्क आपला तुटलेला आहे, कृपया होल्डवर राहा. हॅलो. हा मॅक्सवेल कंटिन्यू. दिसत नाही. ओके, चालू करू, ठेवू का? हा तू कंटिन्यू कर. मध्ये तुझा संपर्क तुटला होता पण आता आहे व्यवस्थित. आणि ओके, तर हा मुद्दा आज खूप महत्वाचा झालेला आहे आणि नक्की शेती आंदोलन जे आंदोलन चाललेलं आहे हे कशा करता चाललेलं आहे, त्याच्या दोन्ही बाजू काय आहेत, म्हणजे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. आपण त्याला फक्त राजकीय दृष्ट्या न पाहता एक अभ्यासात्मक दृष्ट्या आणि त्याही पलीकडे शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक सर्वोच्च भाग आहे त्या दृष्टीने आपल्याला तिथे पाहायला लागेल. तर त्यासाठी आज आपल्यामध्ये दीपक चव्हाण हे आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. दीपक चव्हाण हे 1999 पासून शेती पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. 2005 ते 2012 पर्यंत ते पुण्याच्या ॲग्रोनॉव मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत होते. त्यानंतर बाजारभाव व्यवस्थापन, मार्केटिंग रिस्क मॅनेजमेंट, कमोडिटी फ्युचर्स, मार्केटिंग हेजिंग अशा अनेक विषयांमध्ये ते सल्लागार म्हणून आता स्वतंत्रपणे कार्यभार सांभाळत आहेत. सकाळने प्रकाशित केलेल्या बांधावरचा उद्योजक या पुस्तकाचे ते लेखक आहेत. 2007 साली समर्थन या संघटनेतून त्यांना मानवी हक्क वार्ता पुरस्कार देण्यात आला. तर असे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या चर्चेसाठी लाभलेले आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. दीपकजी चव्हाण खूप बिझी असतात. आज त्यांच्या मुलाची एक्झाम हॅलो, माझा आवाज येत आहे का? हो, आता आला. मॅक्सवेल तुझा आवाज येतोय. ओके, येतोय आवाज. तर 2007 साली समर्थन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात, समर्थन संस्थेतर्फे मानवी हक्क वार्ता पुरस्काराने त्यांना गौरवित करण्यात आले. ते खूप बिझी असतात. आज देखील त्यांच्या मुलाची परीक्षा होती. परीक्षा केंद्रावर ते गेलेले आहेत. तिथून ते आपल्यासाठी आजचं मार्गदर्शन करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभार मानतो. तर आता मी पुढील सूत्रे दीपकजी चव्हाण यांच्या हाती सुपूर्द करतो आणि त्यांनी या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅक्सवेलजी आणि मुक्त विचार मंच आणि इथे सर्व पार्टिसिपंट्स चे मी स्वागत करतो. ऍक्च्युली हे आमचं काम आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ मधनं उपलब्ध असायला पाहिजे होतं, परंतु इथे थोडा नेट कमी असल्याने मी व्हिडिओ मोड ऑफ केलाय. आत्ताच मॅक्सवेलजी यांनी मला फक्त आवाजाचं कन्फर्मेशन पाहिजे होतं. आवाज येतोय? दीपकजी तुमचा आवाज दीपकजी एकदम अगदी क्लिअर आवाज येतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आपण मॅक्सवेलजी यांनी आपल्या इकॉनॉमीमध्ये शेतीचं महत्व काय आहे हे आत्ताच सांगितलं आणि
मला या मंचावरनं मी जे काही मांडणार आहे तर त्याचं नावच मुक्त विचार मंच असल्यामुळे म्हणजे मलाही आवडेल आपल्याला एक विनंती करायला की या संदर्भातले आधीचे जर काही आपले मत किंवा काही निरीक्षण असतील तर घटकावर आपण ती थोडी बाजूला ठेवून मुक्तपणे हा विचार किंवा हे समजून घेऊयात आणि मीही तुम्हाला आश्वासन देतो की माझा कुठलाही बायस या विषयामध्ये मी येऊ देणार नाही आणि परिस्थिती जशी आहे तशी जर आपण पाहू शकलो तर आपल्याला आकलन होण्यास मदत होते असं मला वाटतं आणि आपण भारत हा देश आज ज्याला ॲग्रेरियन क्रायसिस किंवा शेतीचा पेच प्रसंग असं म्हटलं जातं की अशा पेच प्रसंगाच्या उंबरठ्यावर आहे आणि जसं जसं आपलं डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्येमध्ये जसं तरुण लोकसंख्येचा आपण देश म्हणतो तशीच शेतीमध्ये पण एक आता गेल्या 2 दशकात एक ज्या काही नवीन पिढी आलेली आहे तर त्यामुळे शेतकरी हा सर्वप्रथम जो आहे आता शेतीत तर तो म्हणजे बिलो 40च्या खाली शेतकऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे महाराष्ट्रात तरी असं खूप मोठं आहे आणि जरी लीडर्स मध्ये आपल्याला सिनियर्स दिसत असले तरी ग्राउंडला तो शेतकरी काम करतोय त्यामुळे शेतीकडे पाहताना नवा शेतकरी हा खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे तो वाचतो पाहतो सोशल मीडिया अशी अनेक त्याला साधनं उपलब्ध आहेत जी आधी नव्हती म्हणजे जगभरामध्ये काय चाललंय शेतीमध्ये उद्योगामध्ये तर आपल्याकडे भारतातलं जो काही जीडीपी आहे त्याच्यामध्ये 15 ते 18% हा या दरम्यान शेतीचा शेअर असतो आणि शेतीवर वर्कफोर्स जी अवलंबून आहे ती 58% आहे आणि हा नंबर वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत ब्रँड इंडिया इक्विटी फाउंडेशन चा अतिशय ऑथेंटिक असा नंबर आहे तर मग 15% उत्पन्नामध्ये 58% लोकांचं कसं काय भागतंय हा विचार सिव्हिल सोसायटीने पॉलिसी मेकर्स पॉलिटिशियनने कृपया करून हा सर्वप्रथम करायला पाहिजे की 58% लोक 15 to 16% जीडीपी जो आहे शेतीचा तर त्याच्यावर भार म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहेत एवढे लोक आणि जेव्हा आपण पर कॅपिटा डॉलर टर्म्स मध्ये आपलं अर्निंग मोजतो त्यावेळेला आपण हा मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस जर बाजूला काढला उरलेला ऍग्रिकल्चर मधला पर कॅपिटा डॉलर टर्म्स मधलं जे उत्पन्न आहे तर ते निश्चितच गरीबातल्या गरीब देशांच्या पातळीवर आहे म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारत म्हणजे आपण ज्याला आपण खास करून याच्यामध्ये खूप खर तर बारकावे आहेत पण आपल्याला हे पहिल्यांदा आपल्याला मान्य करायला पाहिजे की ऍग्रिकल्चर खूप क्रायसिस मध्ये आहे हे मान्य करायला पाहिजे तर मित्रांनो जेव्हा आपण कुठल्याही पेच प्रसंगात असतो तेव्हा काही कारण आपल्याला कुठलंही निमित्त आपल्याला पुरतं की आपण म्हणजे उद्वेग किंवा भीती किंवा अशी रिॲक्शन यायला काही कारण पुरतं आता निमित्त हे जे 3 कायदे आलेत आता त्या 3 कायदे सोप्या भाषेत अगदी सोप्या भाषेत करार शेती कायदा असं एक पाहूयात त्याच्याकडे दुसरा अत्यावश्यक वस्तू कायदा
ज्याच्यामधनं हॉर्टिकल्चर, ऑइल सीड्स किंवा बराचसाच आधी जो लागू होता त्यांना, आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं स्टॉक लिमिट सारखं टूल होतं, तर ते गव्हर्नमेंटने हटवलंय. आणि तिसरा एपीएमसी बाजार समिती सुधारणा कायदा. तर तिन्ही कायदे जे आहेत, तर तिन्ही कायद्यांचे एक एक उदाहरण मी देतो, म्हणजे आपल्याला पटकन विषय समजेल. की पहिला कायदा आला बाजार समिती सुधारणा कायदा. बाजार समिती सुधारणा कायदा असं सांगतो की बाजाराच्या बाहेर खरेदी विक्री आपण करू शकता, फार्मर आणि एंड युजर किंवा ट्रेडर. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सेस मुक्त असेल तो व्यवहार. जो 1% सेस बाजार समितीत माल खरेदी केल्यावर द्यायला लागतो, तो बाहेर नसणार आहे. आता इथे सर्वप्रथम इथे मतभेद का निर्माण झाला की पंजाब आणि महाराष्ट्राची तुलना करतो आपण, तेव्हा दोन वेगवेगळे देश असावेत इतपत इथली भौगोलिक, ऍग्रो क्लायमॅटिक, इकॉलॉजिकल किंवा शेतीची पायाभूत संरचना इतका फरक आहे दोन राज्यांमध्ये, खूप मोठा फरक आहे. त्यामुळे जो कायदा महाराष्ट्राला सूट होतो तो कायदा पंजाबला सूट होतो का, हे आपण ह्या उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरणार्थ पंजाबमध्ये बाजार समित्यांचं कव्हरेज खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे तिथे असं समजा की तिथले ग्रेन्स हे 100% बाजार समित्यातच विकले जातात. आता महाराष्ट्राकडे येऊयात. महाराष्ट्रात एकूण जो शेतमाल उत्पादन आहे महाराष्ट्रातला, त्या तुलनेमध्ये केवळ 40%च आवक होऊ शकेल एवढीच क्षमता बाजार समित्यांची आहे. म्हणजे 60 ते 70% माल हा बाजार समित्यांच्या आवाराबाहेर विकला जातो. आणि पंजाबमध्ये मात्र त्या उलट आहे. आता पंजाबमध्ये मुद्दा असा आहे की पंजाबमध्ये आधार भाव किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस ही दिली जाते बाजार समितीमध्ये, आणि भारतीय अन्न महामंडळ हे आपल्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जो काही रेशनिंग अंतर्गत जी काही खरेदी येते त्यातली मोस्टली खरेदी पंजाबमध्ये होते. तर हा कायदा आल्यानंतर महाराष्ट्रासाठी एक वेलकमिंग, महाराष्ट्राला वाटले काय रे चला चांगलं झालं, म्हणजे बाजार समित्यांचा जो आवाराबाहेर जो बाजार समित्यांचा वर्चस्मा होता, सर्वेलन्स तर राहीलच, परंतु जो टॅक्स सेस द्यायला लागायचा, बऱ्याच त्याच्यात गमती जमती आहेत. म्हणजे खूपच बाजार समित्या कशा पद्धतीने काम करतात आपल्याकडे हा फार मोठा विषय आहे. पण ज्या द्राक्ष उत्पादकाचा द्राक्ष कधीही बाजार समितीत जात नाही, डाळिंबात, कारण बाजार समितीच नाही द्राक्षाची, डाळिंबाची बाजार समिती नाही, तर त्या लोकांनी वेलकम केलं की त्यांना वाटलं की चला कुठेतरी प्रायव्हेट बाजार समिती आली, गुंतवणूक वाढणार, म्हणजे मला आणखीन एक सोर्स उपलब्ध होणार. आता माझ्या बांधावर व्यापारी येतो, ऑलरेडी येतोय, महाराष्ट्रात हे सुरूच आहे, ते मी नंतर सांगेलच तुम्हाला. पण पंजाबमध्ये मात्र थोडीशी इन्सिक्युरिटी अशी तयार झाली की मी बाजार समितीत माल विकतोय, मला सपोर्ट प्राइस आहे, पण बाजार समितीच्या आवाराबाहेर सपोर्ट प्राइसची गॅरंटी नाहीये. बाजार समितीत आहे कारण भारतीय अन्न महामंडळ FCI ती खरेदी करतं, आणि व्हेरॅज तुम्ही जर याचा विचार केला आपल्या बाजार समितीच्या बाहेर, तर तशी सुविधा नाहीये. तर ही जी अडचण आली, तर ह्या अडचणीमुळे तिथल्या शेतकऱ्याला असं वाटले की अरे मग उद्या जर खाजगी कंपनी आपल्या बाजाराच्या बाहेर आली तर ती मार्केट रेटने खरेदी करणार, म्हणजेच बाजार समितीला स्पर्धा तयार होणार, आणि बाजार समितीतले जे काही खरेदीदार आहेत आणखीन प्रायव्हेट, तर ते सुद्धा बाहेर मार्केट रेटने माल खरेदी करणार. म्हणजे आधार भावाचं जे कवच आहे ते कवच इथं ढिलं पडतंय. आणि जसं 6वा 7वा वेतन आयोगाचं आपल्याला एक कवच असतं, तसंच जे कवच
आधारभावाचं कवच आहे आपल्याला, आणि ते कवच कुठंतरी आज एपीएमसीच्या बाहेर त्याला एक छेद गेलाय का, म्हणून तिथला शेतकरी हा पॅनिक झाला. मग मी हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांना विचारला की उद्या तुम्हाला जे एफआरपी नावाचं एक मेकॅनिझम आहे आधारभावासारखाच, त्यात सुद्धा दराचं संरक्षण असतं. उद्या जर असं काही कायदा आला की एफआरपी ही सक्तीची नाही, जर सप्लाय वाढला तर एफआरपी पेक्षा कमी रेटने कारखाने घेऊ शकतात, असं काही जर प्रावधान आलं समजा, तर त्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया काय राहील महाराष्ट्राच्या? तर स्वाभाविकपणे त्याची प्रतिक्रिया अतिशय आंदोलनाची राहील, नकारात्मक राहील. नकारात्मक इन द सेन्स विरोधाची राहील. तर पंजाबला समजून घेताना शेतकऱ्याचं मन, मला असं वाटतं की शेतकरी कसा विचार करतो, शेतकऱ्याच्या नजरेतनं या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि एखादं लोक आंदोलन जेव्हा उभं राहतं ना, लोक आंदोलन हे वकिली आर्ग्युमेंटवर नाही उभं राहत असं, तर लोक आंदोलन हे समान दुःख, समान भावभावना, समान चिंता आणि ट्रस्ट डेफिसिट, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारवर असलेला प्रचंड मोठा अविश्वास, ज्याला व्हॅलिड असे रिझन्स आहेत, अशा बेसवर लोक आंदोलन उभं राहतं. आणि मागच्या कोविडच्या काळामध्ये मला वाटतं जुलैमध्ये सुरुवातीला अध्यादेश आले तिन्ही कायद्यांचे, आणि नंतर अध्यादेशाचं रूपांतर हे बिलात झालं संसदेच्या दोन्ही सभागृहांनी. त्यातही राज्यसभेतलं थोडस अजूनही काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात काही आक्षेप आहेत लोकांचे. तर ते जेव्हा कायद्यात रूपांतर झालं तेव्हापासून अशा 7-8 महिन्यांमध्ये पंजाबमध्ये फार मोठा टप्प्याटप्प्याने उद्रेक हा होत होता. आता हा उद्रेक जेव्हा झाला त्या दरम्यान महाराष्ट्रात काही लक्षणीय घटना घडल्या, त्याकडे तुम्हाला लक्ष वेधतो. महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची निर्यात बंदी झाली. तेव्हा शेतकऱ्यांनी असं विचारलं की तुम्ही शेती सुधारणा केल्यात, रिफॉर्म्स आणलेत आणि कांद्याचा निर्यात बंद केला. एक मिनिट. तर कांद्याचा निर्यात बंद केला आणि ऑक्टोबर मध्ये गव्हर्नमेंटने स्टॉक लिमिट आणलं कांद्यावर. आणि परत शेतकऱ्यांना प्रश्न पडला की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधनं तुम्ही कांद्याला वगळलं आणि त्याच्यानंतर स्टॉक लिमिट, कारण इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट हटल्यानंतर स्टॉक लिमिट पण हटते. मग तुम्ही स्टॉक लिमिट आणली कशी? तुम्ही तर म्हणत होतात गव्हर्नमेंट म्हणजे की आम्ही शेती सुधारणा केल्यात आणि त्यामध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचं जे बंधन होतं तर ते आम्ही दूर केलंय. मग महाराष्ट्रात सुद्धा शेतकरी म्हणायला लागला की रिफॉर्म्स म्हणजे नेमकं काय? मग आता म्हणजे हे नवीन कायदे जे आहेत शेती सुधारणा, याचा अर्थ काय घ्यायचा? कारण स्टॉक लिमिट आल्यानंतर कांद्याचे भाव पडले, कांद्याचे पडलेले भाव आपल्या व्यापारी मित्रांनी स्वस्त रेटमध्ये खरेदी केले, परत ते उंच रेटमध्ये विकलेत. म्हणजे स्टॉक लिमिट हे जे मेकॅनिझम आहे, हे जे टूल आहे, तर स्टॉक लिमिट 25 टन लासलगावला प्रतिदिन हाताळणी करावी असं स्टॉक लिमिटचं सर्क्युलर म्हणतं. आणि इथे एक व्यापारी 1,000 टन 500 टन जर हँडलिंग करत असेल तर तो काम करणार नाही आणि तो अडून बसला. तो म्हटला मी बाजार बंद करतो. स्टॉक लिमिट होलसेल मार्केटला स्टॉक लिमिट कसं, जिथं रोजच्या रोज लिलाव प्रक्रिया होतात. तुम्ही स्टॉक लिमिट फार तर दिल्ली जवळ एखादं जे मार्केट आहे म्हणजे जिथे कोल्ड स्टोरेज मध्ये लोक माल ठेवतात आणि ग्राहकांना चढ्या रेट मध्ये विकतात, तिथं स्टॉक लिमिट मी समजू शकतो. एपीएमसी मध्ये कसं काय स्टॉक लिमिट? कारण जिथे उद्या समजा इक्विटी मार्केटमध्ये असं ठरलं की एचडीएफसी बँकेचा जो व्हॉल्यूम आहे तर तो रोज 5,000 शेअर ट्रेड झाले पाहिजे, तर कसा बाजार चालणार आहे? लिक्विडिटी कशी राहणार आहे? साधी सिंपल गोष्ट ब्युरोक्रेसीने न लक्षात घेतली, ना गव्हर्नमेंटने लक्षात घेतली, आणि यामुळे फार मोठा
असंतोष तयार झाला आणि शेतकऱ्यांचा ह्या कायद्यांवरचा जो विश्वास आहे महाराष्ट्रात सुद्धा उडाला. त्याला मी तुम्हाला अतिशय व्हॅलिड, डॉक्युमेंटेड आणि ग्राउंडचे रिझन्स दिलेले आहेत. स्टॉक लिमिट हे टूल कसं वापरावं, स्टॉक लिमिट ऍज अ इन्स्ट्रुमेंट वाईट नाहीये, पण त्याचा यूज प्रो फार्मर प्रो कन्झ्युमर व्हायला पाहिजे, तर तो तसा होत नाही. त्यामुळे एक्सपोर्ट बॅन आला, डाळींचा इम्पोर्ट केला, कांद्याचा इम्पोर्ट केला आणि एक लक्षात घ्या, शेतकरी हा मतदान द्यायच्या दिवशीच फक्त राजकीय असतो, एरवी तो शेतकरी असतो. त्यामुळे त्याचं जे मन आहे म्हणजे शेतकरी कसा विचार करतो, साधा सरळ म्हणतो तो, मक्याला आधारभाव आहे का, तर नाही. कांद्याचं तुम्ही निर्यात बंद केला का, हो. तुरीचं आयात केली तर हो, काही कारण नसताना आयात केली. तर तो साधे साधे प्रश्न विचारतो. बाजार समितीत 4-4 दिवस लिलाव होत नाही, वीज नाही, म्हणजे त्याला फंडामेंटल जी इकोसिस्टीम लागते ती पूर्णपणे सिस्टमॅटिक फेल्युअर आहे. इथे गव्हर्नमेंट म्हटलं 16 लाख कोटीचं आमचं क्रेडिट प्लॅन आहे आणि बांधावर तर साधं पीक कर्ज पण मिळत नाहीये किंवा त्याची लिमिट वाढून मिळत नाहीये किंवा ते ऍक्सेसच होत नाही कारण कोऑपरेटिव्ह बँका फेल गेल्यात. प्रायव्हेट बँकांमध्ये तसा ऍक्सेस नाहीये आणि सरकारी बँकांमध्ये परत एक वशिलेबाजी आहे. शेवटी मुद्दा असा आहे की आज 36% बागायती गावांमध्ये सुद्धा दर 36% इंटरेस्ट रेट आहे. आणि दिल्लीला केले जाणारे दावे, मुंबईला केले जाणारे दावे, पक्ष सरकार कुठलंही असो, हे बदललेलं नाही. दावे आणि ग्राउंड रियालिटी याच्यात खूप अंतर पडलंय आणि शेतीच्या बाबतीत आपण एक फेल्ड स्टेट आहोत हे मान्य करण्याशिवाय असंख्य उदाहरणं देता येतील. आपल्याकडे पर्याय नाहीये. आणि अशा केसमध्ये तुम्ही जेव्हा क्लेम करतात की आम्ही रिफॉर्म्स आणतोय, आम्ही सुधारणा आणतोय, मित्रांनो, मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करेल की कुठल्याही सुधारणेची रिफॉर्म्स म्हणजे काय, रिफॉर्म्स किंवा सुधारणा, शेती कायदे म्हणजे रिफॉर्म्स नसतं. रिफॉर्म्सची टर्मिनॉलॉजी पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आणतात, एखादा कायदा आणतात किंवा एखादा नियम आणतात, तर सर्वप्रथम त्याची समीक्षा होणार आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी कशी होते किंवा होऊ शकते याचे अनुभव असतात शेतकऱ्यांना, तज्ञांना, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांना माहित असतं की याचा अर्थ काय होतो. आणि आपल्याकडे कायद्याचा अर्थ काढण्याची आणि तो न्यायालयाला पटवून देण्याची ताकद कोणामध्ये आहे हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा असा आहे की शेतकरी कन्व्हिन्स का होत नाहीये. तुम्ही सांगताय की हे तुझ्यासाठी रिफॉर्म्स आहेत, तो म्हणतो नाही, मला नकोय ती रिफॉर्म्स. हे तिन्ही कायदे वापस घ्या सर्वप्रथम आणि सपोर्ट प्राइस तुम्ही लिगल करा आणि या मुद्द्यावर चर्चेला या. त्याच्याशी चर्चा करणं शेतकऱ्याशी फार अवघड आहे, कारण आपण ऍज अ गव्हर्नमेंट आपण शेतकऱ्याचे जवळजवळ गुन्हेगार आहोत. अशी परिस्थिती आज मी सगळ्या सोसायटीला म्हणतो, काही गव्हर्नमेंट नाही म्हणत आहे. शेतकरी जेव्हा साधे साधे प्रश्न विचारतो तर महापंडित सुद्धा उत्तर देऊ शकत नाही. हे जे टीव्हीवर जे डिबेट चालतात किंवा हे जे सगळे लोक, तुम्ही शेतकऱ्यांशी बोला, मग तुम्हाला तुमचा डिबेटचा अर्थ कळेल. शेतकरी विचारतो मक्याला आधारभाव देताय का तुम्ही? मक्याला आधारभाव आहे 1850 महाराष्ट्रामध्ये आणि 1200-1300 मका विकला जातोय, तोही अत्यंत क्वालिटी एक्सपोर्ट. आपण ऍज ऑन डेट तुम्हाला नंबर सांगतो मी, आपण जवळजवळ 12 लाख टन मका एक्सपोर्ट केलाय, त्यातला युरोपीय कंट्रीजला सुद्धा गेलेला आहे, एवढी त्याची क्वालिटी चांगली आहे. त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचा मका आज का स्वस्त जातोय? गव्हर्नमेंटचा काय मेकॅनिझम असायला पाहिजे होता जो फेल गेला. मग तुम्ही हायपोथेटिकल सांगाल की नाही कायदे होतील, अरे असं म्हणजे त्याला कसं आहे की काहीतरी हायपोथेसिसला सुद्धा एक कॉन्क्रीट आधार लागतो आणि शेतकरी बावळा नाहीये, त्याला कळतंय आणि त्याची नेक्स्ट जनरेशन तर सगळं हुशार आहे. मुद्दा असा आहे की
त्याला त्याचे साधे साधे प्रश्न आहेत, त्या साध्या साध्या प्रश्नांना उत्तर नाहीये, म्हणून तो आंदोलन करतोय. आणि या कायद्यांच्या माध्यमातनं जे काही सोल्युशन तुम्ही घेऊन आलेला आहात, तो त्याला अजिबात कन्व्हिन्स नाहीये. कारण मी तुम्हाला उदाहरणं दिली, की नवीन कायदे जारी झाल्यानंतर स्टॉक लिमिट लावली. का लावली स्टॉक लिमिट? याचं काही आन्सर नाहीये. याचं कुठलंही पटेल असा त्याच्या खोलात जर गेलो तर तुम्हालाही कळेल, की याचं काही तुम्ही कायदा म्हणतात, की आम्ही स्टॉक लिमिट हटवली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्टॉक लिमिट आणतात, तर फार्मरने विश्वास कसा ठेवायचा? म्हणून तो म्हणतोय, की हे नकोय आम्हाला. तुम्ही मुद्द्याचं बोला. तुम्ही मुद्द्याचं बोला, की तुम्ही एक्सपोर्ट बॅन का करता? हे बोला पहिला. आणि एक्सपोर्ट बॅन केल्याने जे नुकसान होतं, ते कसं भरून देणार? म्हणजे एकीकडे तुम्ही आत्मनिर्भरतेच्या नावाखाली किंवा तुम्ही एक प्रकारे एक नॅरेटिव्ह सेट सेट केलं, की तुम्ही प्रोटेक्शन देताय आपल्या इंडस्ट्रीला. मग तुरीला प्रोटेक्शन नको का? तुम्ही कशासाठी मोझाम्बिक शी करार केला आणि तुम्ही 2 लाख टन पर इयर इम्पोर्ट का करणार आहात मग? कारण ती तूर आणल्याने मला जो आज 10,000 भाव मिळाला असता, तर तो आम्हाला 6-7च मिळतोय. इम्पोर्टमुळे सेंटिमेंटल बाजार दबावात राहतो. अननेसेसरी त्या इन्व्हेंटरीज पडून राहतात. बाजार डिस्टर्ब होतो. फार्मरचं रिअलायझेशन कमी होतं. थोडं जास्त प्राइस मिळाली तर क्षेत्र वाढणारच आहे. तुमचा जर मुद्दा आहे डाळी महाग होता, तर तुम्ही मार्केट रेटने खरेदी करा डाळी आणि द्या फार्मर्सला तुम्ही रेशनिंगमध्ये. मुद्दा महागाईचा मुद्दा हा सरकारचा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांचा नाहीये. आफ्टर ऑल कांदा महाग होतो हा सप्लाय साइड प्रॉब्लेम आहे. निसर्गामुळे महाग झालेला आहे. आणि महाग झालाय म्हणजे त्याचं उत्पादन कमी झालेलं असतं. 60 क्विंटल उत्पादन आलं आणि त्याला 3,000 जरी रेट मिळाला, 4,000 किंवा 30-40 रुपये प्रति किलो, तर त्याचं एकूण अर्निंग तेच असतं. आणि 120 क्विंटल जेव्हा उत्पादन मिळतं, तर त्यावेळेला जेव्हा 1,000-2,000 येते, अर्निंग टर्म्स मध्ये फरक पडत नाही शेतकऱ्याला. तर माझा मुद्दा असा आहे, की सरकारी तंत्र ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी बिहेव करतंय, कुठलाही एक साधा विवेक असलेला माणूस ते ऍक्सेप्ट करणार नाही. आणि अशा वेळेला अशा प्रकारे कायदे तुम्ही ऍक्सेप्ट करा. पंजाब हरियाणा सारख्या शेतकऱ्यांना सांगणं. आता तिथे सुद्धा बघा, तिथे काही लोक शेतकऱ्याला सांगतात, की तुम्ही शेतकऱ्याला सांगतात बरेच लोक, की तुम्ही हे गहू तांदूळाचं उत्पादन खूप ऍक्च्युअली गहू तांदूळाचं उत्पादन हे मध्य प्रदेश युपीतलं वाढल्यामुळे पंजाब आणि हरियाणाचा जर विचार केला तर त्यांचं हरित क्रांतीची पार्श्वभूमी आहे. ते ज्या पद्धतीने उत्पादन घेत आहे त्याचा एक रोडमॅप आहे. जेव्हा पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्याला सांगतात, की तुम्ही गहू लावू नका, गव्हाऐवजी मोहरी लावा आणि तुम्ही खरीपात भात करू नका, त्याच्याऐवजी तुम्ही मका करा. मुद्दा असा आहे, की मक्यालाही आधार भाव नाही आणि मोहरी तुम्ही व्हेज ऑइल इम्पोर्ट करताय, त्यामुळे मोहरीचे रेट तुम्ही पाडताय. तर त्या शेतकऱ्याला जर तुम्ही म्हणजे दुसऱ्या माणसाने सांगावं तिसऱ्याला, की तू हा धंदा कर आणि हा नको करू. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला समजता काय? तुम्ही कोण आहात? सुटाबुटातनं आलात म्हणजे तुम्हाला हा अधिकार प्राप्त झाला, की तुम्ही आम्हाला सांगतात, की तुम्ही क्रॉप पॅटर्न बदला. म्हणजे असं होय? मी हे सगळे प्रश्न शेतकऱ्याच्या नजरेतनं उपस्थित करतोय. मी इथे एक्सपर्ट वगैरे हा मुद्दा नाहीये. मला ग्राउंडवरनं जी हीट आहे ती हीट तुम्हाला सांगतोय. मी शेतकरी विचारतो, की तुम्ही आम्हाला सांगता, की तुम्ही क्रॉप चेंज करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो, की तुम्ही आता हे सीएस ची नोकरी जी करताय त्याच्यावेळी सीए व्हा. कंपनी सेक्रेटरी नका हो, तुम्ही आता अकाउंटंट व्हाल तुम्ही. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही डॉक्टर नका व्हा, तुम्ही आता वकिली करा. करणार आहात तुम्ही? कसं काय? म्हणजे एखाद्या पिकाचं एक्सपर्टाईज शिकायला काही म्हणजे पिढ्या जाव्या लागतात एखादं पीक शिकायला. आणि एका ओव्हरनाईट तुम्ही पीक बदलायला नाही सांगू शकत आणि तुम्ही का सांगणार? चाललंय की व्यवस्थित त्याचं. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? तर तुम्हाला जर बळजबरीने बदलायचं असेल समजा, तर मग तुम्ही एक शुअरिटी द्या, की तुम्ही लिहून द्या आम्हाला, की मकाला 1850 आम्ही देणार म्हणजे देणार. मी तयार आहे मका घ्यायला. मोहरीला 6,000 रुपये रेट देणार. व्हेज ऑइलचा इम्पोर्ट करणार नाही. मार्केट रेट वाढले तर तो प्रीमियम मला मिळायला पाहिजे. असं काहीतरी इकोसिस्टम अश्युरन्स द्या, आम्ही करू. म्हणजे दुर्दैवाने शेतकऱ्याच्या साईडनं बोलायला, निगोशिएट करायला शेतकऱ्यांनी काय केलंय, की शेतकऱ्यांची मुलं पॉलिटिशियन झाल्यावर त्यांची बांधिलकी त्या पॉलिटिकल पार्टीशी असते. शेतकऱ्यांची मुलं ही वकील झाली,
परंतु आज कुठेही शेतकऱ्याच्या बाजूनं अतिशय तार्किक आणि रॅशनल पॉइंट्स घेऊन कोणीही पुढे येताना मला तरी दिसत नाही. शेतकऱ्याची मुलं मिलिटरीमध्ये गेली, शेतकऱ्याची मुलंच पोलिसांमध्ये आहेत, आज तीच त्याच्या अगेन्स्ट उभी आहेत किंवा आज समोरासमोर तर तसंच दिसतंय. पोलिसांना माझा विरोध नाहीये किंवा पोलीस यंत्रणेला, पण प्रॉब्लेम असा आहे, शेतकऱ्याने प्रोड्यूस केलेलं सगळं स्किल सेट्स हे आज त्याला समजून घ्यायला कमी पडतायत. सगळं तुम्ही सगळं जर बघितलं तर जसं आपण गावामध्ये एखादा गरीब असतो, तर गावातला श्रीमंत माणूस सगळे नियम अटी त्या गरीबाला लागू असतात, श्रीमंताला लागू नसतात किंवा मोठ्या लोकांना लागू नसतात. प्रभावशाली, श्रीमंत पण सोडून द्या, त्याच्यात प्रभावशाली. तर अशा प्रकारचं शेतकऱ्याला गृहीत धरून हे जे काही चाललंय, तर ते जे मी काही तुम्हाला उदाहरणं दिली, तर त्याला प्रश्न विचारण्यात तर शेतकऱ्याला लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं मी मानतो. मला तुम्ही अलाव कराल की ऍटलिस्ट मी शेतकऱ्याचे क्वेश्चन तुमच्या पुढे ठेवतोय, प्रश्न तुमच्या पुढे ठेवतोय. आणि मला खात्री आहे की तुम्ही हे प्रश्न जे मी विचारतोय शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना, तर तुम्ही ते नक्की अॅक्नॉलेज कराल. आता आपण रिफॉर्म्स कडे जाऊया की रिफॉर्म्स खरोखर गरजेच्या आहेत का? रिफॉर्म्स, परत मी सांगतो, रिफॉर्म्सला शेतकऱ्याचा विरोध नाही, नव्हता आणि नसणार. त्याचं कारण आहे, शेतकरी हा स्वतःच एक रिफॉर्मिस्ट आहे. तो स्वतः बदल करतो, सृजनाशी त्याचा जवळचा संबंध आहे. तो काय असा, त्याला जेव्हा ऍक्सेस मिळतो, तर महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे जे मॉडेल्स आहेत, म्हणजे खास करून पोल्ट्रीमध्ये, तर पोल्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल हे कायदा येण्याच्या किंवा म्हणजे 98-99 पासून सुरू आहे. जसा जसा आपला अलिबाग असेल किंवा मुंबई साईडचा जो पोल्ट्री होता, जसा जसा जमिनीच्या किमती महाग होत गेल्या, तसा तसा तो नाशिक पुण्याकडे शिफ्ट झाला. आणि नाशिक पुण्याकडे शेतकऱ्यांनी छोटे छोटे फार्म बांधलेत. गोदरेज अॅग्रोवेट, वेंकीज असतील, C&M पूर्वी होती, किंवा आता काही नवीन इंटिग्रेटर आहेत, खूप प्रीमियम आहे कोकणामध्ये, कुकुस्कू, किंवा इकडं आनंद अॅग्रो, एव्ही ब्रॉयलर्स पुण्यामध्ये, पुन्हा जाफा आहे किंवा बारामती अॅग्रो आहे. त्याच्यानंतर सिद्धिविनायक सारखे लोकल इंटिग्रेटर आहेत किंवा ओमचिक्स असतील, ह्या सगळ्या कंपन्या शेतकऱ्याबरोबर करार शेती करताय, करार शेती कायदा येण्यापूर्वी करताय. तर शेतकऱ्याने ते मॉडेल परस्पर अंडरस्टँडिंगने ऍक्सेप्ट केलं की शेतकऱ्याचा पोल्ट्री फार्म, खाद्य पिल्ल कंपनीची आणि ग्रोविंग चार्जेस मिळणार, एका कोंबडी मागे 10-12 रुपये मिळणार फिक्स, बाकी कुछ लेना देना नाही. तर ह्या केसमध्ये तो कन्व्हिन्स झाल्यावर त्याने स्वतःच ऍक्सेप्ट केलं, त्यासाठी कायद्याची गरज नव्हती, त्याने स्वतःच ऍक्सेप्ट केलं होतं. तर कुठलाही रिफॉर्म्स हा त्याची जेव्हा इकोसिस्टीम तयार होते आणि फार्मर जेव्हा कन्व्हिन्स होतो, तेव्हा ती नॅचरली घडत असते. त्यासाठी काही कायदे सुद्धा पोल्ट्रीतल्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग साठी कायदा करावा लागला का? तर नाही. आपल्या इकॉनॉमीत जसं जसं मीट कन्झम्पशन वाढत गेलं, तसं तसं नॅचरली पोल्ट्री ग्रो होत गेला. सुदैवाने आपलं ब्रीड वेंकीजने जे बाहेरनं आणलेलं आहे, ऍक्च्युली आपलं काही रिसर्च नाही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा, तर ते कॉब नावाचं ब्रीड चांगलं परफॉर्म केलं आणि त्याला पोल्ट्री सक्सेस व्हायला, पोल्ट्री ही खूप मोठी सक्सेस स्टोरी आहे भारतातली. 1.25 लाख कोटीचा आपला सेल्स आहे पोल्ट्रीचा. तर सांगण्याचा मुद्दा असा की पोल्ट्री इव्हॉल्व्ह झाला महाराष्ट्रामध्ये करार फार्मिंग मध्ये, पण त्याच्यात बळजबरी नाहीये कुठली, किंवा तुम्ही करा किंवा न करा, किंवा पोल्ट्री हा मुळातच जवळजवळ गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा गोष्टींच्या बाहेर होता ट्रेड पोल्ट्रीचा. तर मुद्दा असा आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कायदा असो किंवा नसो, शेतकरी हा करणार आहे. परंतु तुम्ही जेव्हा एक कंप्लायन्स आणता की काही भांडण झालं तर प्रांताधिकाऱ्याच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही, तर तिथे डाऊट तयार व्हायला लागतात. कारण माझा मुद्दा तोच आहे की याची समीक्षा, जेव्हा तुम्ही काही गोष्टी कंप्लायन्स आणतात काही गोष्टींचा, त्यावेळेला घाबरायला लागतो. म्हणजे जसं आपण एखाद्या व्यापार किंवा जसं कॅश मध्ये व्यवहार करणारी आपली एक इकॉनॉमी होती, आणि लोक अजून आपल्याकडे फायनान्शियल तेवढी साक्षरता नाहीये, आणि लोक घाबरतात बऱ्याच कंप्लायन्सला, बऱ्याच, कारण तो तेवढा त्याच्याकडे साधनं नसतात, त्याच्याकडे व्यवस्था नसते. म्हणजे त्याचा एक प्रक्रिया आहे मला कंप्लायन्स आणण्याची. तर माझा मुद्दा असा होता की करार शेती असो, बाजार समितीच्या बाहेर शेतकरी माल विकत नाही का? मी स्वतः सांगतो, माझं सांगतो उदाहरण, आमचं डाळिंब आम्ही कधीही बाजार समितीत विकलं नाही. मी शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहे. आमचं डाळिंब आम्ही आमच्या फार्म गेटलाच विकलंय कायम, आणि चांगल्या रेटमध्ये विकतो. पश्चिम बंगाल मधले व्यापारी मोस्टली आमच्याकडे येतात, आणि मार्केट रेट आम्ही पण चौकशी करतो. व्यापारी ओपन मार्केट आहे, आणि एक मार्केट रेट दोघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये होतो.
पैसे दिल्याशिवाय त्याची कटिंग केलेली गाडी आम्ही हलवू देत नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे त्यालाही माहिती आहे की इथं पैसे दिले नाही तर काय होईल गावात त्यालाही माहित असतं. त्यामुळे गाडी 10 टनाची गाडी लोड झाली, 70 रुपये रेट आहे, 7 लाख रुपये आम्हाला 10 टनाचे तो जागेवर मोजून देतो, काय प्रॉब्लेम नाहीये. आता मुद्दा असा आहे की मगाशी मी तुम्हाला म्हटलो की इथे बाजार समित्यांचं स्ट्रक्चरच नाहीये, त्यामुळे बाजार समित्या यायला आणि रिफॉर्म करायला काय प्रॉब्लेमच नाही फार्मरचा. येऊ द्यात, आणखीन बाजार समिती झाली तर चांगलंच आहे. तिथे वजन काटे असतील, ट्रान्सफरन्स होईल, आणखी प्रायव्हेट आल्या त्याचंही वेलकम करतो. प्रायव्हेट बाजार समितीला काही ना नाहीये, परंतु याचा संबंध आंदोलनाशी नाही जोडतायत, कारण ही फार मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे मला तुम्हाला म्हणायचं की ऍग्रिकल्चर जो व्हॅल्यू चेन आहे, म्हणजे पोस्ट आणि प्री व्हॅल्यू चेन, म्हणजे बी खरेदीपासनं, जमिनीच्या तपासणीपासनं, बी उगवून त्याचं क्रॉप प्रोटेक्शन, क्रॉप संरक्षण, नंतर त्याचं कापणी, मळणी, हार्वेस्टिंग, नंतर त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, प्रायमरी प्रोसेसिंग, डायरेक्ट मार्केटिंग, याला व्हॅल्यू चेन म्हणतात. आता इथे शेतकऱ्याच्या मालकीची नाहीये ती आता. तर मुद्दा असा आहे याच्यामध्ये की शेतकऱ्याच्या मालकीची जर व्हॅल्यू चेन नसली तर शेतकरी जर कच्चा माल विकणारा असला, मग 5 स्टार बाजार समिती असो किंवा मग पारंपरिक असो, तर त्याला रेट अल्टिमेटली एकच मिळणार आहे. तर मुद्दा असा आहे याच्यामध्ये की कुठलाही रिफॉर्म्स आणताना ज्या वेळेला शेतकऱ्याची ओनरशिप त्याच्यावर जर असली त्या रिफॉर्म मध्ये, म्हणजे उदाहरणार्थ गोदामामध्ये गोदामांमध्ये जे माल आपण ठेवतो तो गोदामामध्ये शेतकऱ्याकडनं व्यापारी माल खरेदी करून तो गोदामामध्ये ठेवतो, पुढे त्याचं प्राइस ऍप्रिशिएशन होतं आणि तो उंच रेटने पुढे व्यापारी विकला जातो. दोन असे अनेक उदाहरण आहेत की सीजनल सरप्लस संपला की त्या कमोडिटीचे भाव दुप्पट होतात आणि हा सगळा गेन व्यापाऱ्याला होतो. माझा मुद्दा असा आहे की रिफॉर्म कशाला म्हणायचं, जर शेतकऱ्याला आपण ताकद पुरवली की चल बाबा तुझा माल तू अगदी 5 टन का असे ना गोडाऊन मध्ये ठेव, क्लिनिंग ग्रेडिंग कडून व्यवस्थित स्टँडर्ड पद्धतीने तुला त्याच्या 5 टनाच्या अगेन्स्ट तुला लगेच आम्ही लोन उपलब्ध करून देतो, पुढे जर भाव वाढणार असतील तर तुला तो गेन होईल, पुढे समजा त्याचं प्राइस ऍप्रिशिएशन झालं तर. तर रिफॉर्म्स म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल अशा पद्धतीची इकोसिस्टीम उभारणं म्हणजेच रिफॉर्म आहे शेतकऱ्यासाठी, आणि शेतकरी त्याला तयार आहे, शेतकऱ्याची ना नाहीये. परंतु तुम्ही जेव्हा, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जेव्हा स्टॉक लिमिट आणतात, तुम्ही जेव्हा व्यापारात अडथळे तयार करतात, तुम्ही जेव्हा आयाती करतात किंवा तुम्ही जेव्हा निर्याती बंद करतात, तुम्ही वीज देत नाही, म्हणजे आधारभाव कमिट करतात, आधारभाव सपोर्ट प्राइस देत नाही, म्हणजे जसं मक्याला महाराष्ट्रामध्ये सपोर्ट प्राइस नाहीये. आज चणा बाजारात यायला लागलाय, चण्याची सपोर्ट प्राइस आहे 5100, आज चणा आहे 4400 रुपयाला. तुम्हाला माझा प्रश्न आहे, एमएसपी देणार, एमएसपी होती, एमएसपी राहणार, याचा चण्याचा काही कोरिलेशन आहे का हो? हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारतोय. नाही ना. मग कसं काय हे आंदोलन, हा काय कायद्याला विरोध, हा एक या हिमनगाचं एक टोक आहे. हे आंदोलन कायद्याला विरोधासाठी नाहीये. ही जी सगळी हिपोक्रसी भरलेली आहे ठासून आपल्या व्यवस्थेमध्ये, आणि सगळ्यांनी डोळ्यावर कातळ आपण ओढलंय, आपण सगळं मम ऍक्सेप्ट करत जे चाललोय, कुठेतरी हे आंदोलन म्हणजे इथल्या व्यवस्थेला शेती पेच प्रसंगावर तुम्ही काहीही काम केलं नाही म्हणून प्रश्न विचारणारा हे आंदोलन आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन आपल्याला, मला प्रश्न उत्तरांमध्ये जास्त मी कम्फर्टेबल आहे, तर मला एवढंच म्हणायचं होतं की सरकारची करणी आणि कथनी, व्यवस्थेची करणी आणि कथनी याच्यात खूप अंतर आहे. शेतकऱ्याचे प्रश्न बांधावरून त्याच्या नजरेतनं समजून जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची तीव्रता, दाहकता कळते, आणि त्याचं म्हणणं अतिशय रास्त आहे. तुमच्या मुलाला जर आपण समजा इथं IIT पर्यंत तो शिकला किंवा आपण त्याला आपले पैसे करून सिम्बॉयसिस मध्ये शिकवलं, उद्या गव्हर्नमेंटने म्हटलं की नाही तुम्हाला बॅन आहे, तुमच्या मुलाला अमेरिकेत जॉब करायला बॅन आहे, असं जर सांगितलं, आपण काय करतोय, आपला ब्रेन एक्सपोर्ट करतोय. एका प्रकारे आपली मुलं आपण एक्सपोर्ट करतोय, ते आपल्याला इकडे पैसे पाठवताय, एक प्रकारचं अर्निंगच होतं भारताला, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. त्याच्यातही वाद आहेत, पण माझा मुद्दा असा आहे, उद्या जर गव्हर्नमेंटने सांगितलं की नाही इंजिनिअरिंगचं तुमचं असं तुम्ही हे झाल्यावर तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही, शेतकऱ्याचं पण तेच म्हणणं आहे. आमचा कांदा आता मलेशियात चांगला भाव चाललाय, समजा आम्हाला साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये भाव मिळतोय, आखातात मिळतोय, तर आम्हाला भाव मिळू द्या की, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. असं साधे प्रश्न आहेत त्याचे, तर हे समजून घ्यायला पाहिजे आपण, असं माझं मत आहे. आणि साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं कधी पण खूप अवघड असतात, आणि ती आपल्याला द्यायची नसतात, कोणालाच द्यायची नसतात. इथे आपल्याकडे आपल्या एकूणच स्ट्रक्चर मध्ये हे सगळं भरलेलं आहे. तर हिपोक्रसी, आणि आपण चर्चा करतो
ज्याचा माझं म्हणणं आहे की कुठल्याही मुद्द्याची चर्चा तुम्ही जमिनी वास्तविक जे ग्राउंड रियालिटीशी जोडून करायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी डिकोड होण्यास मदत होतात. विषय खूप व्हास्ट आहे. अगदी त्याचा समअप करायचा झाला तर ऍग्रेरियन म्हणजे शेतकऱ्याला आपण जखडून ठेवलेला आहे आणि आपण त्याला सांगतोय की मी तुला याच्यातनं मुक्त करतोय. मुक्त करताना आपण काय करतोय एक्झॅक्टली त्याला मुक्त करत नाहीये आता, पण असं फ्रेमवर्क आणतोय की ज्या फ्रेमवर्क मध्ये एक नवीन शर्ट त्याला देतोय, फक्त त्याचा शर्ट बदलतोय, मधला आजार तसाच आहे. तो तेच म्हणतोय की मला क्लिनिकल निदानाची गरज आहे आणि ऑपरेशनची गरज आहे. हे शर्ट नका देऊ तुम्ही वरचे, ते दिसायला चांगले दिसत आहे आणि याचं प्रत्येक मुद्द्याला याचा शेतकऱ्याच्या नजरेतनं क्वेश्चन केला जाऊ शकतो आणि त्या क्वेश्चनला समाधानकारक उत्तर मिळत नाही, म्हणून तो रस्त्यावर येतो. हे साधी सरळ गोष्ट आहे. मला असं वाटतं की काही तुम्ही प्रश्न विचारलेत तर मी प्रयत्न करेल उत्तर दीपकजी देण्याचा. दीपकजी हो. माझा एक प्रश्न होता. ऍक्च्युली खूप टेक्निकल विषय आहे आणि तो तुम्ही शक्य तितका सोपा करून सांगत आहात. माझा प्रश्न असा होता की करार शेती कायदा, त्यानंतर अत्यावश्यक वस्तू कायदा आणि बाजार समिती सुधारणा कायदा याबाबत तुम्ही एक असं जनरल डिस्कशन केलं. मला असं विचारायचं आहे की हे जे 3 कायदे आहेत, ह्याचं अगोदरचं स्वरूप कसं होतं आणि आता हे बिल पास केल्यानंतर यामध्ये नक्की कुठला बदल होणार आहे, हे थोडंसं संक्षिप्तपणे तुम्ही जर सांगितलं तर बरं पडेल. कारण ह्यामधल्या कित्येक गोष्टी ज्या होत्या, म्हणजे बाजार समिती हा नक्की काय प्रकार आहे, तर ह्या अशा बेसिक कन्सेप्ट अजूनपर्यंत आम्हाला माहित नसल्याने थोडंसं ते कळण्यासाठी कठीण गेलं. तसं संक्षिप्तपणे तुम्ही जर हे 3 कायदे अगोदरचे आणि आता जो बदल झालेला आहे ते जर सांगितलं तर ते बरं पडेल, असं मला वाटते. बदल अगदी सोपा आहे. बदल अतिशय सोपा आहे. आता त्याच्यातले कायदे म्हटल्यावर त्याचे म्हणजे प्रोसेसेस प्रक्रिया खूप मोठमोठ्या आहेत त्याच्या. पण काही उदाहरणं समजून घेऊ आपण. म्हणजे एक, मी तुम्हाला स्टॉक लिमिटचं सांगितलं, की हा कायदा म्हणत होता, की स्टॉक लिमिट आम्ही काढली. पण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे केली, की जर एखाद्या पिकाचे भाव जर दुप्पट झाले रिटेलमध्ये तर स्टॉक लिमिट येणार. आधी पण तेच होतं जवळपास, की भाव वाढल्यावर. आता फक्त काय झालं, की दुप्पट झाल्यावर. परंतु प्रॉब्लेम असा आहे, की 8 दिवसासाठी भाव दुप्पट होतात फक्त. पुढच्या 8 दिवसात तर भाव पडतात. पण स्टॉक लिमिट असते 3 महिना. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा असा, की स्टॉक लिमिट आल्यावर काय होतं माहिती का? शेतकऱ्याच्या मालाची जी निकासी आहे, म्हणजे लिलाव प्रक्रिया त्याच्यावर निर्बंध यायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ लासलगावला जर स्टॉक लिमिट आणली, तर व्यापाऱ्यांना काम करता येत नाही कमी स्टॉक लिमिटमध्ये. 25 टनामध्ये कुठं काम करणार? 25 टन म्हणजे एक ट्रक, एक लॉरी मोठी. इथे मी 50 लॉऱ्यांचा व्यवहार करतोय. तुम्ही म्हणताय एकच लॉरीचा व्यवहार करा. ह्या कायद्याने हे बंधन आणलं, की जे बंधन पूर्वी पण होतं आणि आता पण आहे. मग काय रिफॉर्म केला? हे तुम्ही शोधा. म्हणजे हा झाला अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू कायदा. आता मी बाजार समितीकडे येतो. उदाहरणार्थ बाजार समिती कायदा पूर्वी पंजाबमध्ये काय होतं, की बाजार समितीच्या बाहेर पण तोच सेस लागेल जो बाजार समितीत आहे. आता बाजार समितीच्या बाहेर पंजाबमध्ये नव्या कायद्याने सेस नाहीये. मग बाजार समितीच्या बाहेर तर खर्च कमी येतो. मग खरेदी तर बाजार समितीत नाही करणार कोणी, बाजार समितीच्या बाहेरच करणार आहे, कारण खर्च कमी येतो. पण बाजार समितीत गुंतागुंत अशी की तिथं आधारभावाचं प्रोटेक्शन आहे. बाजार समितीच्या बाहेर आधारभावाचं प्रोटेक्शन नाहीये, तर मग शेतकरी पॅनिक होणार. हा बदल झाला नव्या कायद्याने. करार शेती कायदा. करार शेती कायद्यामध्ये पूर्वी आपल्याकडे जी करार शेती चालू होती, तर त्या करार शेतीमध्ये जे काही, आता हे बघा, हा थोडा कायद्याचा, हा थोडा करार शेती म्हटल्यावर हा थोडासा टेक्निकल आणि लॉशी संबंधित आहे. पण परंतु मी शेतकऱ्याच्या नजरेतनं सांगतो तुम्हाला. मला करार शेतीमध्ये पूर्वी आमच्यात जर काही डिस्प्यूट झाला तर मी आणि कंपनी बघून घ्यायचो, कारण कंपनीचा माल माझ्या ताब्यात राहायचा, म्हणजे शेतकऱ्याचा, राईट. आणि आता कायदा असा आला की काही डिस्प्यूट झाला तर प्रांताकडे जावं लागेल आणि प्रांत हाच फायनल असेल तर प्रांताला मॅनेज करता येतं, कंपनी मॅनेज करू शकते. हा साधा मुद्दा आहे शेतकऱ्याचा, की कंपनी मॅनेज करू शकतो. पूर्वी काय होतं, करार शेतीमध्ये पूर्वी कंप्लायन्स बंधनकारक नव्हते. पण आता नव्या कायद्यानुसार जर काही डिस्प्यूट झाला तर कंपनी प्रांताकडे शेतकऱ्याला खेचू शकते, त्याला अडचणीत आणू शकते. अनेक गोष्टी असतात क्वालिटीमध्ये, क्वांटिटीमध्ये. उद्या जर काही डिस्प्यूट झाला समजा, मुद्दा असा आहे की करार शेती कन्सेप्ट म्हणून चांगली, मी परत सांगतो, परंतु करार शेती कायदा
जेव्हा येईल त्यावेळेला मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. समजा उद्या जर डाळिंबाची करार शेती सुरू झाली आणि एखाद्या कंपनीने लीजवर जमीन घेतली, तर आज असं आहे की हजारो एकरात जर अशा पद्धतीने एखाद्या कंपनीने शेतकऱ्याच्याच जमिनी कराराने घेऊन समजा अशा प्रकारे भांडवल होतलं. प्रॉब्लेम असा आहे की कंपनीकडे जे भांडवल आणि एक्सपर्टाईज आहे ना, ते शेतकऱ्याकडे नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे असं होऊ शकतं की त्या कमोडिटीचं जे चांगल्यातलं चांगलं उत्पादन कमीतल्या कमी क्षेत्रामध्ये कंपनी घेऊन त्याचा सप्लाय ग्लट तयार करू शकते आणि ते पीक शेतकऱ्याच्या हातातनं जाऊ शकतं. मी तुम्हाला पोल्ट्रीचं उदाहरण देतो. जी चांगली बाजू सांगितली, वाईट पण बाजू सांगतो. 98-99 मध्ये करार फार्मिंग येण्यापूर्वी एका एका गावात 100 शेतकरी स्वतः पोल्ट्री करायचे. आज फक्त एका गावात एकच शेतकरी पोल्ट्री करतो, बाकी सगळं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये गेलं. म्हणजे इंडिपेंडंट शेतकरी याच्यातनं गेला. ही फॅक्ट आहे आणि ही फॅक्ट मला फक्त कोणी खोडून दाखवावी. माझं चॅलेंज आहे कोणालाही. फक्त ही फॅक्ट जी सांगतोय मी, ही खोडून दाखवा की पोल्ट्रीत म्हणजे बदल. तुम्ही जे मॅक्सवेलजी तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचे बदल विजिबल आहेत आणि ते समजून घेण्यासाठी कॉम्प्लिकेशन ग्राउंडला जायला लागतं आपल्याला. आणि आपला ग्राउंडशी डिस्कनेक्ट असल्यामुळे ह्या गोष्टी थोड्या कळायला प्रॉब्लेम येतो. परंतु तुमच्या प्रश्नाचं मी प्रयत्न केला देण्याचं उत्तर की याला क्वेश्चन करायला खूप वाव आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जेव्हा आता मुद्दा कसा आहे की आम्ही शेतकरी म्हणतो कायदे पहिलं मागे घ्या. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही म्हणताय कायद्याने काय बदल होणार आहेत. मी तुम्हाला समजून सांगितलं की आधी प्रांताचं काही कंप्लायन्स नव्हतं, आता प्रांताचा कंप्लायन्स आलाय आणि प्रांत मॅनेज होऊ शकतोय. साधी गोष्ट आहे. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने मोनोपॉली होऊ शकते. हे तुम्हाला मी उदाहरण दिलं की पोल्ट्रीमध्ये 20 वर्षापूर्वी 100 शेतकरी एका गावात स्वतः पोल्ट्री फार्मिंग करायचे. आता 99 लोक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये गेले आणि एकच शेतकरी करतोय. शेतकऱ्याचं जे काही से होता तो संपला आणि पोल्ट्री अधिकाधिक इंटिग्रेट होत गेला. आता तो एक वेगळी चर्चा आहे. माझं म्हणणं असं आहे की फरक खूप मोठा पडतो, पण तो फार्मरचं जे तुम्हाला मी सांगितलं की हा जो फरक आहे तो फरक लक्षात घेतला पाहिजे आणि फार्मरचे काही बेसिक प्रश्न असतात त्याची उत्तरं आपण आपल्याला देता आली तर द्यायला पाहिजे. धन्यवाद दीपकजी. आणखीन काही असतील तर जरूर तुम्ही विचारू शकता. विषय थोडा हार्ड आहे समजायला नक्की. आणि त्यामध्ये जसं मी म्हणालो, दीपकजी, माझा प्रश्न असा आहे की शेतकरी आंदोलन ज्या प्रकारे चाललंय त्याचं भवितव्य सरकार दुसऱ्या बाजूला त्या आंदोलन संपवण्यासाठी जे प्रयत्न करतं हो, त्यांचं, तर यांतून शेतकऱ्याच्या आंदोलनाचं भवितव्य आपल्याला काय दिसतं? शेतकरी आंदोलनाचं भवितव्याबद्दल मला शंका आहेत सर. त्याचं कारण सांगतो. आंदोलन करतोय तो शेतकरी एका म्हणजे असं समजा की आंदोलनाचं इनिशियल नॅरेटिव्ह खूप भाबडं असतं. असं साधे प्रश्न घेऊन आलेत, पण शेतकऱ्याच्या वतीने निगोशिएट करायला, जे वाटाघाटी करायला लॉंग टर्म शॉर्ट टर्म मध्ये जसे निगोशिएटर्स पाहिजे तसे निगोशिएटर्स नाहीत. कारण आत्ताचे लीडर्स हे काही कमोडिटी अनालिस्ट नाहीयेत आणि व्यापार तज्ञ नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला आंदोलनाविषयी मी खूप आंदोलन चाललंय 70-80 दिवस, पण मला डाऊट आहे त्याच्यातनं काही चांगले आउटपुट येतील का याविषयी. कारण सोपं आहे. निगोशिएटर्स जे आहेत तर ते शेतकरी लीडर्स आहेत आणि शेतकरी लीडर्सचं नॉलेज हे शेतकऱ्यां एवढंच असतं, फार नसतं. म्हणजे माझा मुद्दा परत लक्षात घ्या. गव्हर्नमेंट साठी जे निगोशिएट करायचंय तर ते निगोशिएट करायला आज शेतकरी नेत्यांकडे किंवा त्यांच्याकडे तेवढं मला दिसत नाही. कारण मी जेव्हा त्यांचं बोलणं ऐकतो शेतकरी नेत्यांचं तर दरवेळी माझी निराशा होते. जे बोललं गेलं पाहिजे ते बोललं जात नाही असं मला वाटतंय. आणि 70-80 दिवस चाललंय. कुठलंही सरकार आंदोलन मोडण्याचाच प्रयत्न करेल, कुठलीही व्यवस्था. त्यामुळे मी काही कुठल्याही पक्षाला याच्यात दोष देणार नाही. एक सरकार म्हणून सरकार प्रयत्न करते की ते मोडलं जावं. मी एक सर आपल्याला असं विनंती करेल की एक भारतीय समाज म्हणून आपण जर जेव्हा आंदोलनाकडे बघतो, माझे पक्ष, कास्ट, आयडिओलॉजी कुठली आहे याच्या पलीकडे जाऊन, तेव्हा मला आपल्याला एक वाईट वाटतं की आपण आपल्या एका मोठ्या समूहाला डील करण्यात कमी पडतोय. सोडून देऊ आपण मी कुठल्या पदावर आहे किंवा मी कोण आहे, पण आपण ऍटलिस्ट त्यांना कन्व्हिन्स करायला तरी कमी पडलोय. आणि ते कमी पडलोय आणि आपण सर तुम्ही बघा आपण त्यांच्यावर शिक्के मारलेत सर, शिक्के. आपण काय काय शिक्के मारलेत ते सगळ्यांना पब्लिक डोमेन मध्ये आहेत आणि अतिशय जबाबदार लोकांनी शिक्के मारलेत. फार
आपल्या अपेक्स बॉडी जी आहे आपली न्याय देणारी अटॉर्नी जनरल पासून, ठीक आहे काही सेगमेंट असेल मला त्याच्या, आणि सगळीकडेच असतात तसा सेगमेंट, त्या सेगमेंटचा मुद्दा तुम्ही जनरलाइज केला आणि जनरलाइज करून त्या आंदोलनाला कोंडीत करण्याचं, कुठल्याही शेतकऱ्याला आहे ना सर, त्याला जेव्हा तुम्ही देशद्रोही असं म्हणतात ना, त्याचा मुलगा एकतर, हे मोस्ट पॉप्युलर वेने सांगतो मी, त्याचा मुलगा सीमेवर असतो आणि तो शेतात असतो. तर बुवा मला असं सांगायचंय की त्याला जेव्हा तुम्ही देशद्रोही म्हणतात ना, मी तुम्हाला सांगतोय ह्या देशद्रोहीच्या नॅरेशनमुळे महाराष्ट्रातला जो विचार पंजाबचा शेतकरी आंदोलन पंजाबमध्ये, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याने स्वतःला कनेक्ट केलंय त्याच्याशी, असं नाहीये. कारण मी तुम्हाला बोललो की एक्सपोर्ट बंद केले होते आपण. माझं शेतकऱ्याचा प्रत्येक विचार करणारा मुलगा हे ऑब्झर्व करतोय, आणि आपण ह्या आंदोलनाला मी असं म्हणेन की हे आंदोलन पुढचं एक रॅशनल थिंकिंग जन्माला घालतंय. शेतकऱ्याच्या सगळ्या ज्या काही नवी पिढी आहे तिला याने एकत्र आणलं, रॅशनली विचार करायला भाग पाडलं, आपलं कोण परक कोण हे कळायला लागलं. त्यामुळे मी खरं तर ह्या गव्हर्नमेंटला पण थँक्स म्हणेन आता, की तुम्ही जे आंदोलन लांबवताय, तुम्ही ज्या पद्धतीने ते त्याच्यावर शिक्के मारताय आणि त्याच्यातनं आउटपुट आज निघणार नाही, पण लॉंग टर्म मध्ये शेतकऱ्याचा मुलगा ट्रेड पॉलिसीज, एक्सपोर्ट इम्पोर्ट, निगोशिएशन, MSP या सगळ्या टर्मिनॉलॉजी त्याला कळायला लागल्या, आणि तो त्याच्या पॉलिटिशियनला प्रश्न विचारायला लागला लोकल माणसांना. तर या आंदोलनाचं जे लॉंग टर्म जे फायदा असेल, लॉंग टर्म जे असेल, की शेतकरी सोसायटी ही एक झाली. शहरात असणारा जो शिकणारी मुलं आहेत, तर तो त्याच्या पप्पाला विचारतोय की आपले शेतातले त्याचे जे चुलते आहेत तर ते का रस्त्यावर आहेत, तो विचारतोय. तर ह्या आंदोलनाने अर्बन समाजाला सुद्धा, की जो शेतीतनं स्थलांतरित झालेला आहे त्यालाही जोडायला मदत केली. तर या आंदोलनाचं लॉंग टर्म जे इम्पॅक्ट आहे तर तो खूप चांगला आहे. शेतकरी सोसायटीला एकत्र आणलं आणि शेतकऱ्यांना आपले शत्रू कोण आहेत ते ह्या आंदोलनाने कळलं आहे. आणि शेतकऱ्याला आपण एक वर्ग आहोत, आपण एक क्लास आहोत ही जाणीव, आपला जात धर्म कुठला आहे हे महत्वाचं नाहीये, पण आपण फार्मर आहोत आणि फार्मिंगचे प्रश्न हे सारखेच आहेत हे समजून घ्यायला आणि जगभरातल्या फार्मिंग फॅमिली जोडल्या गेल्या. तर हे या आंदोलनाचं फलित आहे असं माझं मत आहे. धन्यवाद. हॅलो जी दीपक जी, जी. आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं. मला असं विचारायचं आहे की आपण शेतकरी आहात आणि पत्रकार आहात आणि ह्या क्षेत्रातले अभ्यासू आहात, तर स्वामीनाथन आयोगाने जे काही सुचवलं होतं ते ह्याच्यावर तोडगा होऊ शकतं का? आणि दुसरं, आपल्या स्वतःच्या अशा काही कल्पना आहेत का की ज्याच्या आधारे आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकू? नक्की सर, दोघा प्रश्नांचं मी प्रयत्न करतो अगदी कमी शब्दात तुम्हाला कन्व्हिन्स होईल असं. स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या ना सर, तर त्या शिफारशी जर इच्छाशक्ती असेल तर स्ट्रॉंग इच्छाशक्ती, पॉलिटिकल विल असेल तर त्या अंमलात आणणं काही अवघड तसं नाहीये. हे त्याचं उत्तर आहे. कारण स्वामीनाथन समितीने बराचसाच अभ्यास केलेला आहे, खूप बारकावे त्यांनी तपासलेत. राष्ट्रीय शेतकरी आयोग त्यापूर्वी स्थापन झालेला होता, त्याचे काही रेफरन्स आहेत. तर स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी मार्गदर्शक तत्व म्हणून ऍक्सेप्ट करून त्या दिशेने धोरणांचा कार्यक्रम राबवणं, प्रोसिजरल काम करणं, जर प्रामाणिकपणे कुठला राजकीय पक्ष किंवा सरकार करत असेल तर तो तुमचं अतिशय बरोबर ऑब्झर्वेशन आहे. तर तो स्वामीनाथन आयोग हा एक रोडमॅप, मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्याला मदत करायला उपयुक्त आहे. हा पहिला भाग. आणि मला असं वाटतं की दुसरा भाग तुम्ही मला विचारलं सर, येस. तर मी साधं तुम्हाला उत्तर देतो याच्यावर. बघा सर, मी मका विकतो माझ्या गावातला मका जेव्हा मी काढतो ना सर, तर मक्याला मॉइश्चर कमी करायला मला आहे ना सर एक ड्राईंग यार्ड पाहिजे. ड्राईंग यार्ड म्हणजे कॉन्क्रिटीकरण 1 एकरचं. त्याच्यावर जर मी मका टाकला तर 2 दिवसात त्याचं मॉइश्चर कमी होतो. तर मी असा उपाय सुचवेन की शेतकऱ्याला जे मका उत्पादक गाव असेल तर त्याला एक ड्राईंग यार्ड जर तुम्ही दिलं, म्हणजे मी उदाहरण देऊन सांगतो फक्त स्पेसिफिक, तर ड्राईंग यार्डने काय होतं की माझं मक्याचं मॉइश्चर कमी होतं, आणि जो 1 कोटीचा मी हाय मॉइश्चरचा मका विकतो मार्केटला, तो मॉइश्चर कमी केल्यानंतर त्याची व्हॅल्यू सर 1.25 कोटी होते. म्हणजे 25 लाख रुपये त्या मका उत्पादक गावात जास्तीचे गेले. तर मग सजेशन काय आहे सर की ते ड्राईंग यार्ड
आता मालकी त्याच्यावर चंपकलाल शेटची मालकी आहे आता ड्राइंग यार्डवर. माझा मुद्दा आहे की शेतकऱ्याने काय केले की त्याचं काम आउटसोर्स केले चंपकलालला, आणि चंपकलाल ते ड्राय करून चढ्या रेटने विकतोय. 25 लाख चंपकलाल कमवतोय. तर मुद्दा असा आहे माझा की गव्हर्नमेंटने तिथे ड्राइंग यार्डची, म्हणजे ड्राइंग यार्डला म्हणतो सर आम्ही व्हॅल्यू चेन मधला एक इन्फ्रास्ट्रक्चर घटक, तर तो ड्राइंग यार्ड जर अवेलेबल करून दिला शेतकऱ्याला, तर त्या ड्राइंग यार्ड मध्ये त्याची कॉस्ट सर 15 लाख असेल एकराची, परंतु पहिल्याच वर्षामध्ये 25 लाखाचा अर्निंग त्या शेतीचं वाढेल. तर अशा मी तुम्हाला सर 100 गोष्टी सांगेल काय करायला पाहिजे, 100. त्यामुळे सांगण्यासाठी करण्यासाठी खूप काही आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी स्वतः सर काय केलंय, मी रावेर जिल्हा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना डायरेक्ट पुण्यातल्या पोल्ट्री कंपन्यांशी जोडून दिलं आणि त्यांचं अर्निंग वाढलं. कारण डायरेक्ट पुणेमध्ये नसल्यामुळे त्यांना फायदा झाला. मग त्यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते, म्हणजे ड्राइंग यार्ड नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप वेळ लागायचा. तर सांगण्याचा मुद्दा की शेतकऱ्याला जर आपल्याला डायरेक्ट एंड युजरशी जोडायचं असेल तर त्याला एक शब्द आहे सर पारिभाषिक की व्हॅल्यू चेन. व्हॅल्यू चेन मध्ये ड्राइंग यार्ड, गोदाम, वेअर हाऊसेस, कोल्ड स्टोरेज, डायरेक्ट मार्केटिंग साठी ऍक्सेस, तर ह्या गोष्टी ही इकोसिस्टीम आपल्याला सर डेव्हलप करावी लागेल. जसं आपण जेव्हा पदवी घेतो आणि त्याच्यानंतर आणखीन काही क्रॅश कोर्स चांगले करतो, तसं हे व्हॅल्यू चेन्स म्हणजे क्रॅश कोर्स आहेत फार्मरसाठी. तर ती व्हॅल्यू चेन आपण भारतात विकसित होऊ दिली नाही आणि तशी धोरणं केली, त्याला फार काही पैसा लागत नाहीये, फार नाहीये, परंतु त्या दिशेने आपले पॉलिटिशियन पण प्रयत्न करत नाहीये. आणि सांगण्याचा मुद्दा असा आहे की मी एक बांधावरचं बिझनेस मॉडेल नावाची एक सिरीज लिहिली होती, मी फेसबुकला पण आहे सर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर की मी रोजच अशा गोष्टी लिहित असतो, ओके 2 दिवसाआड 4 दिवसाआड, की उपाययोजना काय आहे. आणि ऍक्च्युली माझं काम हे सोल्युशन बेस्ड नॅरेटिव्ह डेव्हलप करणं, सोल्युशन बेस्ड रेप्लिकेबल मॉडेल शेतकऱ्यांना सांगणं. म्हणजे अगदी क्लिनिंग ग्रेडिंग केल्यानंतर सुद्धा कॉस्ट वाढते, तर क्लिनिंग ग्रेडिंग कोण करते त्याची मी प्रॅक्टिकल तुम्हाला उदाहरणं देतो. समजा आता गोदा फार्म आहे, तर ती सोयाबीन मधला काडी कचरा वेगळा करून डायरेक्ट विकते यांना सोया क्रशर्सला, तर शेतकऱ्याचं अर्निंग वाढलं त्यातनं. तर माझा मुद्दा असा आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे सर की तुम्ही जो प्रश्न विचारला की उपाय काय, तर मी तुम्हाला 100 उपाय सांगतो आणि ते उपाय कागदी नाहीत, ते उपाय XYZ गावामध्ये करताय लोक. म्हणजे उदाहरणार्थ मक्यापासून मुरघास तयार करून डेअरी कंपन्यांना विकणं, म्हणजे हा एक व्हॅल्यू ऍडिशनचा पार्ट आहे. तर औरंगाबादला स्वरूप फार्मर कंपनी असं करते, तर त्या फार्मर कंपनीचं मॉडेल हे प्रत्येक तालुक्यामध्ये 4 होऊ शकतात. म्हणजे आज समजा 3.5चे तालुके असतील तर आजच आपल्याकडे पोटेन्शियल आहे 1200 ते 1300 मुरघासचे प्लांट उभं करण्याचं. त्यामुळे माझा मुद्दा असा आहे सर की सोल्युशन खूप आहे, फक्त कोणीतरी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आणि शेतकरी, तुम्ही जेव्हा शेतकऱ्यासाठी एक, म्हणजे शेतकरी 1000 पावलं चालून येतो, आपण जेव्हा एक पाऊल टाकतो, तर त्याचं उत्तर असं आहे की सुदैवाने शिकलेली पोरं येत आहे शेतामध्ये, बदल होत आहे, परंतु थोडासा त्याचा स्पीड कमी आहे. पण सोल्युशन खूप आहेत, पण सोल्युशनचा आणि पॉलिसी मेकरचा डिस्कनेक्ट आहे. बरोबर सर. ह्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की अशा प्रकारचे चेन तयार करणं किंवा तुम्ही ते ड्रायचं उदाहरण दिलं, तर अशा प्रकारे सहकार तत्वावर अशा गोष्टी होत होत्या, त्या होऊ शकत नाही का? तुमचं जबरदस्त ऑब्झर्वेशन आहे आणि मी तुमच्या म्हणण्याला बाय करतो. आणि सहकार म्हणजेच एक प्रकारचं व्हॅल्यू चेन होतं सर पूर्वीचं. म्हणजे कसं मका कापूस न विकता तो सूतगिरणी. आवाज कट झाला तुमचा. हा हॅलो सर, हॅलो हॅलो. हा सर, सहकारी व्यवस्था हे त्याला उत्तर होतं सर. हॅलो, सहकारी व्यवस्था हे त्याला उत्तर होतं, पण आपण लोक सहकाराला आपण नीट समजून नाही घेतलं. सहकारामध्ये पॉलिटिक्स खूप आलं आणि पॉलिटिकल लोकांनी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी खरेदी विक्री संघ यांची अतिशय पद्धतशीर वाट लावली. आणि शेतकऱ्याला म्हणून मी नेहमी सांगतो की आपण जातीच्या पलीकडे बघायला पाहिजे की आपली वाट कोण लावतोय. आपली वाट जर आपल्याच जात दांडगा जर लावत असेल सहकाराच्या माध्यमातून, तर त्याला दूर करायला पाहिजे आपण. म्हणजे माझा मुद्दा असा की तुम्ही जो प्रश्न विचारला, सहकारामध्ये ऑलरेडी याचं सोल्युशन होतं सर.
पण बरोबर. सहकार आपण सगळ्या बँका सर बंद आहेत आता बघा तुम्ही मोस्ट ऑफ द बँका बंद आहेत. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सहकारी सूतगिरण्या ठप्प झाल्या. सहकारी साखर कारखाने लिक्विडेशन मध्ये करून सहकारामध्येच काम करणाऱ्या सो कॉल्ड पॉलिटिशियनच्या नेक्स्ट जनरेशनने ते खाजगी विकत घेतले आणि ते आता कॉम्पिटंट पद्धतीने चालवत आहे. म्हणजे सहकार हे मॉडेल फेल गेलं. त्यामुळे आता नवीन मॉडेल आलंय फार्मर प्रोड्युसर कंपनीचं, म्हणजे सोल्युशन सांगतो. तर हा. सहकाराऐवजी फार्मर प्रोड्युसर कंपनीचं मॉडेल ज्याचं कामकाज सहकारी आहे, परंतु रेग्युलेशन हे प्रायव्हेट सारखं आणि कॉर्पोरेट स्टाईलने आरओसीला त्याला आपल्याला रिपोर्ट करायला लागतं. तर काहीतरी थोडं मॉडेल आता आपल्याला वेगळं शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. तर सहकार हे चांगलं आहे, मी सहकाराला अजून पण मानतो, पण सहकार आपल्याकडे वर्क करू शकला नाही, याचं उदाहरण विजिबल आहे. थँक्यू व्हेरी मच सर. सर डाळिंब मार्केटचा तुम्ही सांगितलं तो प्रोजेक्ट कुठे राबवता तुम्ही? डाळिंबाचा बोललो का मी, का मक्याचा बोललो? डाळिंबाचं डाळिंब पश्चिम बंगालचे व्यापारी हा, आणि डाळिंब सांगतो. हा, तुमचा प्रश्न असा आहे की हे बघा, महाराष्ट्रामध्ये सांगोला जिल्हा, मी त्याच तालुक्यातला आहे. सांगोला, सटाणा आणि संगमनेर. सांगोला, संगमनेर आणि सटाणा इथं कलकत्त्याचे व्यापारी असतात, हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, बरोबर? मी सांगोल्याचंच आहे, त्यामुळे मला माहिती आहे. हो ना. तर आमच्याकडे सटाण्याला माझा मुद्दा असा होता की बाजार समितीच्या बाहेर आपलं डाळिंब हे बाजार समितीच्या बाहेरच कटिंग होतंय. आपण काय बाजार समितीत आम्ही तरी कधी नेलं नाही, आमचं डाळिंब कधीच नाही नेलं. कारण तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही माहिती आहे, कारण तुम्ही स्वतःच फार्मर आहात. तर पश्चिम बंगालचे व्यापारी आमच्याकडे दुसरी पिढी आहे त्यांची, आणि आम्ही कधीही एपीएमसीत माल विकलेला नाही, कारण एपीएमसीच नाहीये डाळिंबाची, पहिली गोष्ट. बरोबर. त्यामुळे आणि आम्हाला कधी प्रॉब्लेम नाही आला, त्या व्यापाऱ्याला त्यालाही आला नाही कधी प्रॉब्लेम. पण सांगोल तालुक्यात चांगलं मॉडेल गणपतराव देशमुख यांनी तयार केलं डाळिंब. हो, अगदी खरंय. चालेल. मला वाटलं आणखीन काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, माझ्या परीने मी प्रयत्न करेल. आणि मला विनंती आहे की फेसबुकला मी आहे, जर फेसबुकला तुम्ही मला फॉलो केलं तर मी माझी स्वतः हे आज मतं मांडली मी खूप, पण ऍक्च्युली फेसबुकवर मी प्रोसेस प्रक्रिया लिहितो, उदाहरणं लिहितो. आणि आज ही मतं मांडणं गरजेची होती, कारण काही गोष्टी ह्या ज्या फॅक्च्युअल दिसताय त्या तशा जर नाही सांगितल्या तर ते चुकीचं ठरेल. म्हणून मी प्रयत्न केला की आपल्याला कुठल्याही पार्टीला, पक्षाला, आयडिओलॉजीला आपला विरोध नाहीये असं, आणि कुठलीही पार्टी, पक्ष आणि आयडिओलॉजीने शेतकऱ्याचं भलं केलेलं नाहीये आजपर्यंत तरी. त्यामुळे जो कोणी करत असेल प्रामाणिक प्रयत्न, तर त्याच्या मागे कायम शेतकरी उभे राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. हॅलो मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे, आणि करार शेती, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि बाजार समिती सुधारणा याविषयी दीपकजी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. ते शेतकरी आहेत, त्यामुळे लोक आंदोलन हे लोकभावनेतून, समदुःखांतून तयार झालेलं आहे. आणि शेती प्रश्नाकडे आपण अगदी तटस्थपणे आणि अभ्यासाच्या दृष्टीने बघत असतो, आणि त्याच्यावरती विचारमंथन करत असतो. सर, तुम्ही आज आलात आणि तुमचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी मुक्त विचार मंचातर्फे आपले फार आभार मानतो, आणि आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो. आपला अजून एक आवडता गुण आहे, तो म्हणजे शेअर मार्केट, आणि शेअर मार्केट विषयी चर्चा करण्यासाठी तुम्ही आम्हाला परत एकदा वेळ द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि हा आजचा कार्यक्रम इथे संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. एक मिनिट मुझे एक मिनिट मला याला एक प्रश्न विचारायचा आहे की शासनाने 2 पावले मागे येऊन कायदे 1.5 वर्षासाठी स्थगित केले आहेत. तसेच अलीकडे कळलं आहे की कायदे ऐच्छिक असणार आहेत. तर माझ्या मते शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे वाटते. तुम्हाला काय वाटतं? सर, एक नागरिक म्हणून तुमचा अतिशय मी अप्रिशिएट करतो की आपल्याला एक मत असलं पाहिजे नागरिक म्हणून. आणि अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की हे ऐच्छिक नाहीये. सर, ऐच्छिक नाहीये याच्या मागे पुढे खूप संदर्भ आहेत. त्यांनी जे म्हटलंय ऐच्छिक नाहीये,
तर ते खूप आयसोलेशन मध्ये आणि आयसोलेशन मधलं आहे ते, कारण हे ऐच्छिक नाहीये, तर याच्यात बंधनं आहेत याच्यामध्ये. करार शेती ऐच्छिक अच्छा, आहे अच्छा. फक्त समजा, पण काही बंधनं याच्यामध्ये हा. आहेत, जसं एपीएमसीचा सेस त्यांनी कमी केलेला आहे असं. तर सेस म्हणजे याच्यात बारकाईने जर गेलो आपण, तर माझं असं म्हणणं आहे सर, मला तुम्हाला असं विनंती करायची होती, जर एखादा माणूस रस्त्यावर बसलाय, तो आपल्याला कन्व्हिन्स होत नाहीये आता, ही वस्तुस्थिती आहे की आपण शेतकऱ्याला कन्व्हिन्स नाही करू शकलो. आणि तो एक माणूस नाही सर, अख्खा पंजाब हरियाणा रस्त्यावर आहे. त्यामुळे एक फार मोठा समूह रस्त्यावर आलेला आहे आणि तो आपल्याला कन्व्हिन्स होत नाहीये. तर माझी रिक्वेस्ट अशी असेल, भारतीय एक समाजाला, आपण एक भारतीय आहोत म्हणून आपण त्याला कन्व्हिन्स करण्यात का कमी पडलोय आणि कुठं कमी पडलोय, हे जर आपण समजून घेतलं तर बरीचशीच उत्तरं मिळायला लागतात. तर तो रस्त्यावरनं कधी हटेल हे मला माहित नाहीये, पण शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा त्याच्या अधिकारात मी आडवा जाणार नाही. हे मी माझं नागरिक म्हणून माझं मत पण मी मांडेल. पण मला असं म्हणायचंय सर, की आपण लोकशाही प्रक्रियांमध्ये रस्ते अडवणं किंवा या सगळ्या गोष्टींचं किंवा कायदे सुव्यवस्था अडचणीत येणं, आणि एक ह्या सगळ्या गोष्टी खरं तर त्रासदायकच आहेत, काही वादच नाही त्याच्यामध्ये. पण आंदोलन त्यांनी मागे त्यांना घ्यायला लावण्यापेक्षा त्यांनी कन्व्हिन्स होऊन स्वतःहून आंदोलन मागे घ्यावं आणि त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये पॉलिटिकल लोक किंवा इथली व्यवस्था का कमी पडते, हे एक नागरिक म्हणून आपण पण त्यांना विचारलं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं, एक्सपोर्ट बॅन का केला याचं उत्तर नाही मिळत, तर कसा कन्व्हिन्स करणार त्याला, हा मुद्दा आहे सर. तर कन्व्हिन्स करण्यावर माझी जास्त प्रायोरिटी आहे. मी किती चांगला तर्क मांडला हे महत्वाचं नसून माझा तर्क मी किती कन्व्हिन्स करू शकलो, भले माझा तर्क साधा असेल, पण जर मी कन्व्हिन्स करू शकलो तर माझं हे यश आहे. बाकी मी किती पंडित आहे आणि मी किती चांगला आर्ग्युमेंट केलं, यापेक्षा सुद्धा मी किती कन्व्हिन्स करू शकलो, आणि तो कन्व्हिन्स का होत नाहीये, कारण जखम इतकी खोल झालेली आहे. तर एवढी खोल जखमेमध्ये फार अवघड आहे आता तो उठणं तिथनं. अच्छा. हो. चालेल सर, धन्यवाद, आपण वेळ दिला. दीपकजी, एक रिक्वेस्ट आहे, हो तुम्ही व्हिडिओ लावून तुमचा जरा चेहरा दाखवा आम्हाला. हो, दाखवतो. हे मी Thank इथं you very कॉलेज तुमचा फोन नंबर आणि ईमेल आयडी असेल तर तो आपल्या याच्यावर द्या. हो, मी जरूर देईन. मी शेअर करतो सर. ओके. मॅक्सवेल, तुला पण धन्यवाद. हो नक्कीच. खूप चांगलं ऐकायला मिळालं. आणि महत्वाचं म्हणजे जे बाहेरचे शेतकरी आलेले आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आमची ही मुक्त विचार चळवळ आम्ही वसईमध्ये चालू केलेली आहे. या मुक्त विचारामार्फत आम्ही फक्त रॅशनल विचारच नाहीत, तर सर्व धर्माधर्मांना देखील एकत्र आणण्याचा संवाद चालू केलेला आहे. या चळवळीशी आपण सगळे लोक जर संबंधित राहिले तर आम्हाला खूप आनंद होईल. धन्यवाद. थँक्यू. खूपच चांगली कन्सेप्ट आहे मुक्त विचार मंच. मला असं वाटतं की एकमेकांना समजून घेण्यामध्ये मदत होते आणि प्रामाणिक विचारांचे लोक सगळ्याच विचारधारांमध्ये याच्यामध्ये असतात, फक्त आपला कनेक्ट नसतो. आणि कधी कधी जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो तेव्हा 2 पावलं मागे पुढे येण्याला खूप मदत होते, जसं सर म्हटले. तर नक्कीच ही प्रक्रिया हिताची आहे असं मला वाटतं आणि नक्की यामुळे मलाही इथून पुढे जोडून घ्यायला आवडेल. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. चालेल. ओके, बाय.